नमस्कार. कधी विचार केलाय का की आपण ऑनलाईन जो मेसेज किंवा ईमेल पाठवतो तो बरोबर त्याच व्यक्तीपर्यंत कसा पोचतो? आज आपण इंटरनेटच्या ह्याच गमतीशीर दुनियेत डोकावणार आहोत आणि समजून घेणार आहोत की हे सगळं खरंच कसं चालतं. आपला हा प्रवास 5 महत्वाच्या टप्प्यांतून जाणार आहे. आपण आधी इंटरनेटची मूळ रचना पाहू, मग त्याचे नियम कोण बनवतं ते बघू. त्यानंतर डिजिटल टपाल सेवा कशी काम करते हे समजून घेऊ. मग डेटा पॅकेटच्या आत डोकावू आणि शेवटी इंटरनेटच्या भविष्याबद्दल बोलू. चला तर मग सुरू करूया. तर आपला पहिला टप्पा आहे इंटरनेटची ब्लूप्रिंट, म्हणजे त्याची मूळ रचना. आता इथे एक गंमत आहे. या अफाट जगाचा कोणी मालकच नाहीये. मग प्रश्न उरतो की याचे नियम बनवतं तरी कोण? चला शोधूया. हा प्रश्न एकदम साधा वाटतो नाही का, की इंटरनेटचा मालक नक्की आहे तरी कोण? पण याचं उत्तर तितकं सोपं नाहीये. खरं तर याच्या गुंतागुंतीच्या उत्तरातच इंटरनेटची खरी मजा आहे. याला असं समजूया, इंटरनेट म्हणजे एकच महामार्ग नाहीये, तर हे असंख्य लहान मोठे रस्ते, गल्ल्या, हायवे यांचं एक जाळं आहे. आणि या सगळ्यांनी एकमेकांशी जोडलेलं राहण्यासाठी एकच नियम पाळायचं ठरवलंय. याच नियमाला आपण डिजिटल भाषेत प्रोटोकॉल म्हणतो. म्हणजे बघा, जरी कोणी एकटा मालक नसला तरी काही स्वयंसेवी संस्था आहेत, जसं की IETF, IRTF, ह्या मिळून नियम आणि स्टँडर्ड्स ठरवतात. आणि ह्याच नियमांमुळे काय होतं, तर जगभरातली लाखो वेगवेगळी नेटवर्क्स एकमेकांशी सहज बोलू शकतात. जणू काही सगळ्यांनी एकच भाषा बोलायचं ठरवलंय आणि यातूनच तयार होतं एकसंध इंटरनेट. बरं, आता पुढचा मुद्दा. समजा इंटरनेट हे एक खूप मोठं शहर आहे. मग या शहरातल्या प्रत्येक घराला, प्रत्येक ठिकाणाला एक पत्ता तर हवा, बरोबर? तर मग ही पत्त्यांची वही म्हणजे ही ॲड्रेस बुक कोण सांभाळतं? चला भेटूया याच जागतिक नियम निर्मात्याला. या संस्थेचं नाव आहे ICANN. ही एक नानफा म्हणजे नॉन प्रॉफिट संस्था आहे आणि तिचं काम खूप महत्वाचं आहे. ती इंटरनेटची ओळख सांभाळते, म्हणजे कोणतं नाव कोणाचं, कोणता पत्ता कोणाचा यात गोंधळ होऊ नये याची काळजी घेते. आता ICANN नेमकं काय करतं? तर त्यांची मुख्य 4 कामं आहेत. पहिलं ते DNS म्हणजे डोमेन नेम सिस्टम मॅनेज करतात. दुसरं वेबसाईटसाठी डोमेन नेम वाटप करतात. तिसरं IP ॲड्रेससाठी जागा देतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जगात कुठलाही पत्ता रिपीट होणार नाही, प्रत्येक पत्ता युनिक असेल याची खात्री करतात. फक्त पत्तेच नाही, ICANN अजून एक गोष्ट सांभाळतं जिला पोर्ट्स म्हणतात. आता हे काय आहे? समजा तुमचा डेटा म्हणजे एक मोठं जहाज आहे. ते जहाज योग्य बंदरावर म्हणजे तुमच्या कम्प्युटरवर पोचलं. पण आता त्या बंदरावरच्या कुठल्या धक्क्यावर म्हणजे कोणत्या ॲप्लिकेशनवर त्याला सामान उतरवायचंय हे ठरवतात हे पोर्ट नंबर्स. म्हणूनच तर ईमेलचा डेटा बरोबर ईमेल ॲपमध्ये जातो आणि वेबसाईटचा डेटा ब्राउझरमध्ये उघडतो. चला आता बघूया की ही सगळी माहिती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते कशी. आपण याला म्हणूया डिजिटल टपाल सेवा. आणि हे समजून घेण्यासाठी आपण आपल्या नेहमीच्या पोस्ट ऑफिसचं उदाहरण घेऊया. एकदम सोपं होऊन जाईल. बघा, आपण जेव्हा ब्राउझरमध्ये v2vedtech.com असं नाव टाकतो तेव्हा ते आपल्याला लक्षात ठेवायला सोपं असतं. पण कम्प्युटरला ही नावं कळत नाहीत, त्यांना कळतात आकडे. आणि याच आकड्यांच्या पत्त्याला म्हणतात IP ॲड्रेस. हाच तो मुख्य फरक आहे, माणसांसाठी नावं आणि मशीनसाठी आकडे. मग ह्या पोस्ट ऑफिसचं काम कोण करतं? तर ते करतो राऊटर. राऊटर म्हणजे इंटरनेटच्या जगातलं एक हुशार पोस्ट ऑफिस. तो येणाऱ्या प्रत्येक डिजिटल पत्रावरचा म्हणजे डेटा पॅकेटवरचा पत्ता वाचतो आणि त्याला पुढे कुठे पाठवायचं, कोणत्या रस्त्याने पाठवायचं हे ठरवतो. ठीक आहे, आतापर्यंत आपण पत्ता आणि पोस्ट ऑफिस पाहिलं. पण त्या पत्राच्या आत म्हणजे त्या डिजिटल लिफाफ्यावर नक्की काय लिहिलेलं असतं? चला आता जरा आत डोकावून बघूया. या डेटा पॅकेटची रचना कशी असते ते पाहूया. तर आपण आता ह्या डिजिटल लिफाफ्याच्या आत बघणार आहोत. या लिफाफ्यावर जी माहिती लिहिलेली असते तिला तांत्रिक भाषेत IPv4 हेडर म्हणतात. ही माहितीच त्या पॅकेटला त्याचा मार्ग दाखवते. या हेडरमध्ये सगळ्यात महत्त्वाच्या काही गोष्टी असतात. एक म्हणजे सोर्स ॲड्रेस म्हणजे पत्र पाठवलं कोणी. दुसरं डेस्टिनेशन ॲड्रेस म्हणजे पत्र पोचवायचं कुठे. आणि तिसरी एक गंमतशीर गोष्ट आहे टाइम टू लिव्ह किंवा TTL. हा एक प्रकारचा टायमर आहे.
जर एखादं पॅकेट रस्ता चुकून खूप वेळ भटकत राहिलं तर हा टायमर 0 होतो आणि ते पॅकेट स्वतःला नष्ट करतं. म्हणजे इंटरनेटमध्ये हरवलेल्या पत्रांचा कचरा साठत नाही. किती हुशारीची आयडिया आहे. आणि आता आपण आलोय शेवटच्या आणि सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे, इंटरनेटची पुढची पिढी. आपण एका अशा मोठ्या प्रॉब्लेमबद्दल बोलणार आहोत ज्यामुळे कदाचित आजचे इंटरनेट थांबलं असतं. पण घाबरू नका, त्यावर एक जवळजवळ अमर्याद असा उपायही सापडला. तर जुनी सिस्टम होती IPv4, ती 32 बिट ॲड्रेस वापरायची. आणि आता जी नवीन सिस्टम आली आहे ती आहे IPv6, जी तब्बल 128 बिट ॲड्रेस वापरते. आता 32 वरून थेट 128 हा खूप मोठा, म्हणजे प्रचंड मोठा बदल आहे. प्रश्न असा आहे की हा बदल का करावा लागला? कारण IPv4 मध्ये फक्त साधारणपणे 4.3 अब्ज पत्तेच तयार करता येत होते. आणि जसं इंटरनेट वाढलं, मोबाईल, कॉम्प्युटर, स्मार्ट डिव्हायसेस वाढले, तसे हे पत्ते कमी पडायला लागले. जागाच संपली होती. म्हणून या नवीन, मोठ्या घराची गरज होती. आणि IPv6 किती मोठं आहे याची कल्पना करायची असेल तर ऐका. IPv6 मध्ये इतके पत्ते आहेत की आपण पृथ्वीच्या पृष्ठभागावरच्या प्रत्येक अणूला, होय प्रत्येक ॲटमला एक स्वतंत्र IP ॲड्रेस देऊ शकतो. विचार करा, ही संख्या इतकी मोठी आहे की आपण तिला जवळजवळ अमर्याद म्हणू शकतो. आता पत्ते मोठे झाले म्हटल्यावर लिफाफा म्हणजे हेडर पण बदलायला हवा. तर नवीन IPv6 हेडरमध्ये या 128 बिट पत्त्यांसाठी जागा आहे. आणि आठवतंय तर TTL? त्याच्या जागी आता हॉप लिमिट नावाची एक जास्त चांगली सिस्टम आली आहे. काम तेच करतं, पॅकेटला हरवण्यापासून वाचवतं, पण पद्धत जरा जास्त स्मार्ट आहे. तर असा होता हा प्रवास, इंटरनेटच्या मूळ रचनेपासून ते डेटा पॅकेटच्या आतल्या गोष्टींपर्यंत. आपण पाहिलं की पत्ते संपण्याची एक मोठी समस्या कशी सोडवली गेली. पण आता शेवटचा आणि सगळ्यात मोठा प्रश्न. जेव्हा आपल्या हातात अक्षरशः अमर्यादित डिजिटल पत्ते आहेत, तेव्हा या अमर्याद संधींचं आपण पुढे काय करणार? विचार करा, कारण आपलं आणि तंत्रज्ञानाचं भविष्य याच प्रश्नाच्या उत्तरात दडलंय.